संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे आंदोलन करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढले। पोलिसांनी मनोज जरांगे त्यांना समजावण्यासाठी मस्साजोगला पोहोचणार त्याआधीच धनंजय देशमुख हे गावातील पाण्याच्या टाकीवर गेले आणि त्यांनी आपल्या मागण्या मांडत खाली उतरण्यास नकार दिला, अन्यथा टाकीवरून उडी मारण्याचा इशारा देखील दिला। त्यानंतर तिथे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि मनोज जरांगे पोहोचले। दोघांनीही धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची विनंती केली। अखेर पोलिसांनी शब्द दिला आणि धनंजय देशमुख खाली उतरले। त्यावर पोलिसांनी काय सांगितलं ऐका। त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल सीआयडीने काय केलेलं आहे, एसआयटीचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण एसआयटीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। एसआयटीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। 302 प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि त्यांना आरोपी म्हणून घेण्यात यावं, वाल्मिक कराडांच्या संदर्भात स्पेशली अशी मागणी केली होती आणि काल त्या संदर्भात निवेदन आणि तसं सूचना देखील त्यांनी केली। तपासाच्या बद्दल मी काय म्हणू शकत नाही, बिकॉज तपास सध्या सीआयडीकडे इन्व्हेस्टिगेशनला आहे। मात्र या संदर्भात जबाब घेतल्याचं देखील समजतंय। जे धनंजय देशमुख यांनी आणि त्यांची संतोष देशमुखांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी देखील जबाबामध्ये वाल्मिक कराडांचं नाव दिले अशा पद्धतीची माहिती मिळते। तसं काय एक्झॅक्टली परत तुम्ही तपासाचा विचारता। तपासाच्या बाबतीत सध्या बीड पोलीसकडे तपास नाही, एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि त्यांच्या तपासाच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील ते विचार। मात्र पोलीस देखील मदत करताय, सीआयडीच्या पथकामध्ये आपले लोक आहेत, कशा पद्धतीने सगळा तपास सुरू आहे? समाधानी आहेत का एसपी म्हणून तुम्ही या सगळ्या? परत तुम्ही तपासाच्या विचारत आहे। तपासाच्या बाबतीत मी काही कमेंट करू शकत नाही, बिकॉज तपास सीआयडीकडे आहे आणि एसआयटी त्यामध्ये नियोजित आहे। एकंदरीत या फॅमिलीला आणि गाववाल्यांना कशा पद्धतीने आश्वासित कराल आणि उद्या देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय, नेमकं त्या पार्श्वभूमीवरती काय आपण गाववाल्या लोकांना आणि सगळ्या लोकांना मी हेच म्हणू इच्छितो की एसआयटीचे हेड स्वतः इथे येत आहे आणि एसआयटीचे एसपी सुद्धा आता इथे येत आहे। तो त्यांच्याशी मीटिंग त्यांच्याशी होईल आणि जे काय त्यांची अडीअडचणी असेल, जे काय डाऊट्स असेल ते क्लिअर करू शकतो। तुमच्या मागण्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे। मी स्वतः याबाबत सीआयडी आणि एसआयटीच्या प्रमुखांशी बोलतो असा शब्द कावत यांनी दिला। देशमुख कुटुंबियांची भेट या तपासाचे प्रमुख घेणार आहेत। मनोज जरांगे आणि नवनीत कावत यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या विनंतीनंतर अखेर 2 तासांनी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले। हत्या आणि खंडणी प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याने वाल्मिक कराडवर मकोका लावून सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, मोकाट कृष्ण आंधळेला अटक करा, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटीत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करा आणि तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना द्या। पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा अशा मागण्या देशमुख कुटुंबियांकडून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यावरूनच हे आंदोलन करण्यात आलंय। आता पोलिसांनी दिलेला शब्द ते पाळतात का आणि देशमुख कुटुंबियांना योग्य ती माहिती दिली जाते का आणि त्यांचंही समाधान होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच हे आंदोलन याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा।